तर मंडळीनो, आता आपण बघता अशा हा कुर्लीचा धरण. समोर आपल्याला दिसता ह्यो कुर्लीच्या धरणाचा बांध हा. आणि असा ह्या जवळजवळ शेकडो एकर मध्ये पसरलेला कुर्लीचा धरण हा. मस्त असा बघता एकदम भारी आहे व्ह्यू पण. आणि इकडे वरती ह्या बाजूकडे वर शाळा, शाळेसमोर धराना नशीब लागता असली ह्याच्या पलीकडे बरोबर शाळा असा आणि त्या शाळेच्या अगदी समोर ह्यो धरणाचा व्ह्यू हा. म्हणजे काय या पोरांचा नशीब आहे बघा. हे शिकताना पण ना मस्तपैकी असा लेक व्ह्यू शिकतात. कुर्लीच्या धरणात पाणी कसं हा कितपत हा तुमका दिसत. मस्त सुंदर असं वातावरण हा. टेन्शन नाही काय नाही, एकांतात निवांत येऊन तुम्ही बसू शकता. अशा बघा सुंदर असं व्ह्यू आहे बघा. मस्त असा पाणी हा. म्हशी बसली आहेत पाठी, पण ठीक आहे काय मोठा विषय नाही. तो पण निवांत बसूनच मस्त निवांत तुम्ही येऊन हे थांबू शकतास. बघण्यासारखं वातावरण आहे. तो म्हशीवरती हो एक वेगळाच आनंद घेतात. आपल्या काल डुबूक भेटत नाही, पण ते कसे डुबतात बघ मस्तपैकी. मजेत एकदम. एकेकाळी हय पूर्ण वस्ती होती आणि ह्या वस्ती या धरण झाल्यानंतर पहिला स्थलांतरच झाला. काय त्या वस्तीचे काही नामशेष म्हणजे शिल्लक अवशेष. ही झाडा दिसतात बघ नारळाची. ही नारळाची झाडा हय कोणतरी लावलेली होती, ज्याचा घर होता त्यानं हय बागी परसबाग केलेली होती आणि त्याची ही नारळाची झाडं. आता पाणी कमी झाला म्हणून आपल्याला बऱ्यापैकी दिसतं ती बऱ्यापैकी बुडलेली. हां बरोबर, नाही दिसलीच नसती ती. मस्त वातावरण आहे बघा. कुर्लीचं धरण बघून झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत मंदिराकडे. मंदिर असा त्या दिशेक तिकडे उदरको आहे. आता आपण तिकडे जाऊया, मग मंदिर दाखवत आहे. कसा वाटतं सांगा. चला तर मंडळी, आता आपण एक कोकणातला हिडन जेम बघू चाललो आहोत. साधारण पोचला एकदम पोचलेला आपण त्या ठिकाणी. आणि तुमका दिसत असत समोर ह्या आमच्या कुर्ली गावचा देवस्थान कुर्ला देवी. आता सध्या हे देवस्थान इथनं स्थलांतरित केलेलं आहे आणि वरती गावात स्थापन केलेलं आहे. ते आपण जाताना बघूच. पण आत्ता हे दाखवतोय हे आहे आपलं मूळ मंदिर, जे की पाण्यात आहे. आणि आता कसा आता पाऊस कमी झालेला, पाणी कमी झाला म्हणून आपण इथपर्यंत पोहोचू शकला. मित्रांनो चला जाऊन येऊया आतमध्ये. दादा काय आमचं येत नाही, थांबलो पाठी. बघा हो, मस्त असं सुंदर देवस्थान आहे बघा. नदीत सॉरी कुर्लीच्या धरणात वसलेला असा हे बघा. या देवीचं देवस्थान, आपली देवी आहे विराजमाना. मंदिराभोवतीचं आवार सगळं मस्त सुंदर असं आवार आहे बघा. फिरणार का तसा मस्त. फक्त इलाज की आहे, फक्त कोयल घालू नको. शांततेत या, शांततेत बसा, निवांत आनंद घ्यावा शांततेचो. आणि हा येऊन काय घाण मात्र करू नको. घाण करूची असं तर येऊ नको. बघण्यासारखी गोष्ट चांगली या शांततेत एकांतात येऊन तुम्ही हे बसू शकतास निवांत देवीच्या सानिध्यात मस्त. त्यामुळे वाटला तर एकदा अवश्य भेट द्यावा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा, तुमचा सपोर्ट दाखवा. माका जमात तसे अशा चांगल्या चांगल्या गोष्टी मी तुमका दाखवतो प्रयत्न करीन. आणि काय चुकला तर तेवढा फक्त माफ करा. काय चुकीचा बोलले असेल व्हिडिओत किंवा काय तुमका लागला तेवढं फक्त समजून घ्यावा. तसं जमात तसा हळूहळू करूचा प्रयत्न करणार आहे मी. विहीर पण मस्त ही बघा, विहीर आहे. आता या विहिरीवर काय आलेलं ना, काहीतरी मस्त असं लिहिलेलं, म्हणजे तर स्थापनेचा विषय असणार, कधी स्थापन झाली आता लिहिलेलं असणार आहे. मस्त वेगळी आजूबाजू फक्त पाण्यात देवस्थान आहे सुंदर असं. मस्त वाटतं एकदम सुंदर आहे बघा. हा तुम्ही बसून असा पाण्यात मस्त बसू शकता निवांत. सगळं आवार
मंदिराच्या बाजूचो जा की बाबा जरासो बाहेर आहे जरासो आता असा तो विषय नाही. सगळं आवार फक्त मंदिराच्या बाजूना पूर्ण. तुम्ही बघू शकतास इकडे पण देवस्थान हा होय. थंयपर्यंत आता जाऊ शकत नाही, साधारण माका अंदाज नाही पाण्याचो काय पोहता आता काय मोठा विषय नाही. देवस्थानावर इलाव हाय सुद्धा जिओ 5G हा मस्त 5G येता, इंटरनेट वगैरे चांगला चालणार. हां हा इल्यानंतर ओके चालता ना चांगला. दादा त्या बाजून थांबलो. मस्त वातावरण हा सगळा सुंदर असा निवांत. येऊ शकतास तुम्ही. हय बघूची इच्छा झाली तुमची तर इकडे येऊ शकतास. नक्की एकदा यावा, भेट द्यावा. बघा फक्त काळजी फक्त एवढीच बाळगा की हय येऊन कुठल्या प्रकारची घाण कामं काय करू नको, काय घाण करू नको किंवा हय येऊन कचरो करू नको. आता आम्ही पण येताना काहीतरी खाऊ घेऊन इलाव आमच्या पोटासाठी. आता बंगला तकडे ठेवलेला, इकडे काय त्याचं ह्या नाही. जाताना आम्ही निवांत जेवणार, मस्तपैकी खाणार आणि जाणार घरात. चला आता निघोचा टाईम झालेला. तशी जागा थांबणार की तुम्ही दिवसभरसुद्धा मस्त निवांत थांबू शकता. मी पण थांबू शकते, पण जाऊ कवा कामं आहेत अजून करूची. आज सोमवार असल्या कारणाने जरा लाईटीचं घोटाळा होतं, म्हणून जरा म्हटलं जाऊन येऊया. त्यानिमित्तानं जरा दर्शन पण झाला, मस्त फिरो पण भेटला. हे बघा काम चालू हे आपल्या देवीचा नवीन मंदिर. इकडे आपली देवी स्थापन झालेली आहे. आपण बघून लावतात दुसरा पहिला मंदिर आणि आता ह्या नवीन मंदिर देवीचा हय झालेला आपल्या. बघू शकताच दरवर्षीची कुर्ली देवीची होणारी जत्रा ही हयच भरता. सगळ्यात पहिली जत्रा ना. हां त्रिपुरी पौर्णिमा होणारी. त्रिपुरी पौर्णिमा होणारी पहिली जत्रा आणि सगळ्यात पहिली जत्रा हीच असतं ना. त्रिपुरी पौर्णिमा जेव्हा होते त्यावेळेला जत्रेची सुरुवातच त्या त्रिपुरी पौर्णिमेने होते. ती पहिली जत्रा आहे होता आपल्या वैभवडीची आहे. सुरुवात होते. मस्त मंदिर आहे, सुंदर असा आहे देवीचा. हां बरोबर. हां बरोबर. त्यामुळे हां बरोबर बरं. मूळ पाषाणा मूळ पाषाणा काय मी तिकडचं सगळं इकडे आणलेलं आहे. मस्त सुंदर आहे, बघण्यासारखी आहे. आम्ही चालला झालेला दादा बघू शकता. तुमचा दाखवता होता तर सगळा दाखवून झालेला. आता आम्ही निघाव सरळ वैभवडीच्या दिशेने. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि असंच सपोर्ट दाखवा. कसं वाटतं तुमका कमेंटमध्ये नक्की सांगा.